एकाच कीर्तनकाराला का? मी तर कित्येक कीर्तनकार असे पाहिले की त्यांची कॉपी करतात. कीर्तन ही आपली संस्कृती आहे, ती आपण जपायला हवी. ते आणि वाईट वाटतं हो की ज्या महिला वर्ग तुमच्या कीर्तनाला जास्त येऊन बसलेला आहे त्यालाच आपण नावं ठेवतो, तर ते कुठेतरी वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. मी जे पाहते त्या विषयावर मी बोलते आहे आज. कोणाचं मी नाव घेत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर आक्षेपही नसावा. नमस्कार, मी सुरेखा भागवत. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा विषय तुम्हाला समजलाच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय आहे कीर्तन कसे असावे. खरं तर मला सुद्धा ह्या विषयावर खूप दिवसांपासून बोलायचं होतं, पण आज तो योग जुळून आला कदाचित असं मला वाटतं. मला सुद्धा ना कीर्तन प्रवचन खूप आवडतात. यासाठी आवडतात कारण मी फक्त त्यातून ज्ञान घेण्यासाठी जाते. टाइमपास म्हणून मी कीर्तनाला बिलकुल जात नाही. विरंगुळा म्हणून मी तरी कीर्तनाला मुळीच जात नाही. माझी अपेक्षा असते आपल्याला कुठेतरी त्यात ज्ञान मिळतं, आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी अडचणी, प्रॉब्लेम, कामाचा व्याप तर असतोच. प्रत्येकाच्या घरी असतंच काही ना काहीतरी. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला कुठेतरी शांती मिळावी, आपल्या मनामध्ये जे विचारांचं काहूर माजलेलं आहे ते कुठेतरी शांत व्हावं आणि आपल्याला समाधान मिळावं, या उद्देशाने आपण कीर्तनाला जात असतो. म्हणजे मी तरी त्या उद्देशाने कीर्तनाला जात असते. तर अशी काही कीर्तनं मला काही आवडली, काही खटकली, तर त्या विषयावर मला बोलावंसं वाटतं की खरंच ही कीर्तन कसं असावं. कीर्तन म्हणजे भाषणबाजी मुळीच नसावी की आपण माईक समोर जोरजोरात ओरडतोय या पद्धतीने ते भाषण, आणि किंचाळून ओरडून, तर ते कुठेतरी कानांना त्रासदायक होतात ती अशी कीर्तनं. मध्ये ना मी एकदा अशीच काही कीर्तनांना जाते, तर त्यातली एक दोन कीर्तनं अशी होती ना की तरुण कीर्तनकार आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत होती ना ती मला कुठेतरी खटकली. ते महाराज असतील, साधारण 25-26 वयाचेच असतील बरं का. तर नवोदित कीर्तनकार होते ते. तर त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी जी काही उदाहरणं दिली ना ती अशी होती की त्या सुनेच्या त्यांनी काही चुका सांगितल्या होत्या त्यामध्ये, आणि मग तो किस्सा सांगितल्यानंतर ते काय म्हणाले की अशा सुनेला खलबत्त्यात घालून कुटावं, आणि मग त्यांना तो पंच मिळाला. लगेच खाली बसलेली लोक हसली. मग हे लोक हसल्यावर त्यांना अजून चेव येतो कीर्तनकारांना, मग ते अजून विनोद पुढे पुढे वाढवत जातात, का तर समोर बसलेला प्रेक्षक हसतो आहे. मग पण होतं काय याच्यातून, त्या सुनेला काय संदेश जातो यामधून की म्हणजे त्या सासूला काय संदेश जातो की म्हणजे माझी सून चुकीचं करते हे महाराजांनी सुद्धा मला आज निदर्शनास आणून दिलं की अशा सुनेला खलबत्त्यात घालून ठेचावं. म्हणजे मी माझ्या सुनेला शिव्या देते ना, तिला रागावते ना, म्हणजे मी योग्यच आहे. मग उद्या ती सासू तिच्या हात उचलायला सुद्धा कमी करणार नाही. का तर कीर्तनातूनच आलंय अशा सुनेला खलबत्त्यात घालून ठेचावं. बरं, त्या महाराजांना पंच मिळाला, प्रेक्षक हसले, श्रोते हसले. मग त्यांनी नंतर सासूचा पण किस्सा सांगितला की सासूच्या काय चुका असतात. मग अशा सासूला जाऊ दे ना तिकडे, उलथ पडू दे, कशाला तिला चहा विचारायचा जाऊन. मग हे वाक्य आल्यावर काय होतं, त्या सुनेला पण काय मेसेज जातो की म्हणजे माझी सासू आगाऊ आहे, बरं आहे मी तिला चहा काय, उद्यापासून मी तिला जेवायला पण नाही विचारणार. खरं तर काय होतं माहितीये का, कीर्तनकारांना काय वाटतं की आपण समाजाला एक चांगला मेसेज दिला आहे, पण याच्यातून समाज अशा विनोदांमधून समाज बिघडू सुद्धा शकतो याचा अंदाज घ्यायला हवा. कसं असतं, जो कीर्तन ऐकायला जो वर्ग आलेला असतो ना तो महिलांचा जास्त असतो. पुरुष तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात. तुम्ही पहा ना, कित्येक ठिकाणी प्रवचन चालतात, कीर्तन चालतात, किती पुरुष असतात. महिलांनीच ते सभागृह भरलेलं असतं, पुरुष तर कोपऱ्यात कुठेतरी असतात. मग इतक्या संख्येने जर महिला कीर्तन ऐकायला येत आहेत आणि आपण त्यांच्यावरच विनोद करून करून स्वतःला प्रसिद्धी मिळवणं, किंवा म्हणजे विनोद केल्यामुळे आपल्याला पुढे अजून कीर्तनं मिळतील
असा ग्रह ठेवून विनोद करणं किंवा त्यांचा अपमान करणं, त्याच उत्साहाने काम वगैरे आवरून आलेल्या असतात आणि त्यांचाच अपमान करणं, हे मलाही कुठेतरी ह्या गोष्टी नव्हत्या आवडत बरं का. खरं तर कीर्तनकार हा समाज सुधारक आहे आणि कीर्तनकाराची समाजाला शेवटपर्यंत गरज राहणार आहे. कीर्तनकारांची गरज कधीच संपणार नाही, कारण जसे जसे दिवस बदलतात तसं अनेक चांगल्या गोष्टी येतात तर वाईट गोष्टी सुद्धा येतात. तर कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारतो, त्यांची नितांत गरज आहे समाज सुधारण्यासाठी. त्यामुळे कीर्तनकारांविषयी आदर तर हा नेहमीच राहणार आहे. फक्त एवढंच की समाजाला सुधारवण्यासाठी आवश्यक नाही की आपण अशीच भाषा वापरली पाहिजे, आपण शिवराळ भाषाच वापरली पाहिजे, आपण अगदी रांगड भाषा वापरली पाहिजे, असं काही हे नाही. हा, तुमची भाषा शैली तशी असेल तर निश्चित तुम्ही त्या पद्धतीनेच बोला, पण उदाहरणं योग्य पद्धतीने द्यावी असं मला वाटतं. म्हणजे जर चांगल्या चांगल्या स्त्रियांची आपण उदाहरणं दिलीत तर समाज नक्कीच घडेल ना. कित्येकदा प्रेमाने सुद्धा लोक खूप चांगली घडतात. म्हणजे अशा स्त्रियांचं तुम्ही उदाहरण द्या की ज्यांनी उंची गाठलेली आहे त्यांच्या कार्यातून. आता मी हल्लीच एक व्हिडिओ पाहिला की ती महिला एक पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि तिने तिच्या सासूसाठी स्वतःचे दागिने विकले, तिच्या एबड्या मोडल्या, परत तिने नवस केला होता. तर ती कुठे लांब पर्यंत दुसऱ्या राज्यात चालत गेली तिरुपतीला की काय कुठे मला आता आठवत नाही. आणि तिने घर सुद्धा विकलं सासूसाठी. म्हणजे सून असून एका सासूसाठी ती एवढं करू शकते. तर अशा सुनांची उदाहरणं द्या. अशा सासवा पण आहे की ज्या मुलींना सुनेला मुलींचा सारखं वागवतात, अशा सुद्धा सासवा आहे. तर थोडं समाजाच्या मध्ये असं पाहिलं ना तर आपल्याला कित्येक चांगली उदाहरणं आजही भेटतात. होऊन गेलेल्या स्त्रियांची तर आपण उदाहरणं देतोच, पण आजही आपल्या अवतीभोवती सासू सुनांची इतकी चांगली उदाहरणं आहे. काही मुली आहेत त्यांची सुद्धा इतकी चांगली उदाहरणं आहेत. ती उदाहरणं जर तुम्ही कीर्तनांमधून सतत देत राहिले तर त्याने महिलांना एक प्रोत्साहन मिळतं की आपण कसं राहिलं पाहिजे. किंवा एक मुलगी होती, आपण तिचाही व्हिडिओ पाहिलेला असेल सगळ्यांनी. ऍक्सिडेंट मध्ये तिचे ट्रेन खाली पाय गेले, तर तिने खोटे पाय लावून तिने जिद्दीने एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे. म्हणजे एवढं सगळं आहेत आपल्या पुढे उदाहरणं. माऊलींनी तर श्रोत्याचं किती वर्णन केलेलं आहे, सुंदर सुंदर. असं आपल्याला वाटतं की आपण बोलतोय, समोरचा माणूस मांडी घालून ऐकतो म्हणजे तो मूर्ख आहे, असं नाही. तो त्याचा प्रामाणिकपणा आहे, तो त्याचं चांगलं वर्तन आहे की तो श्रोता मांडी घालून 2 तास आपलं म्हणणं आपलं ऐकतो आहे. पण तो हुशार असतो. बरं, एकाच कीर्तनकाराला आपण का टार्गेट करावं? एक तर कित्येक कीर्तनकार असे पाहिले की त्यांची कॉपी करतात, त्यांच्या सारखं बनण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या सारखं बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांची स्टाईल मध्ये बोलतायत. आणि तरुण मुलं तर याच्यात खूप पुढाकाराने बोलत आहेत अशा पद्धतीने. आणि मुलं तर जाऊ द्या, तरुण कीर्तनकार महिला सुद्धा अशी भाषा वापरायला लागल्या आहेत. मी अशा पण कीर्तनांना गेली तर त्या ज्या तरुण महिला कीर्तनकार होत्या आहेत ना, त्या दिसायला एवढ्या सुंदर, असे तेज त्यांच्या चेहऱ्यावर इतकं छान, आणि त्यांचा पेहराव इतका छान, आणि तेजस्वी पर्सनॅलिटी. आणि जेव्हा तोंड उघडतात तेव्हा ते अतिशय एकदम रांगड भाषेत जेव्हा ते शब्दांची फेक करतात ना, तेव्हा कुठेतरी ऐकणाऱ्याचा हिरमोड होऊन जातो. म्हणजे तुला बोलतोय मी, तुला बोलते मी. अजून म्हणजे आपल्याला येत नाही, पण त्यांच्या अशी भाषेत महिला सुद्धा अशा शब्दांमध्ये कीर्तन करायला लागल्या आहेत. तर ते कुठेतरी त्यांनी बदलावं. कीर्तन म्हणजे भाषणबाजी नसावी, कीर्तन म्हणजे कंटिन्यू टीका ही हवी, पण कंटिन्यू नसावी. आणि एकाच वर्गाला जास्त, म्हणजे फक्त महिला वर्गाला टार्गेट करू नये जास्तीत जास्त. दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तनात ना मधुर वाणी असावी, प्रेमळ शब्द असावे. परमात्म्याकडे कसा जीव लागेल इतकं त्या परमात्म्याचं वर्णन असावं त्या कीर्तनामध्ये.
आणि विशेष अजून काय सांगायचं आहे मला की तरुण मुलांसाठी खरंच हे व्यासपीठ खूप चांगलं आहे, कारण तरुण पिढीला घडण्यासाठी खूप मदत होते आणि खूप तरुण मुलं मुली ह्या अध्यात्माकडे आकर्षित झाले आहेत, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळत आहे. तर त्यांना थोडंसं उपजीविकेचं साधन होतं हे मला मान्य आहे की याच्यातून त्यांची उपजीविका, त्यांचा उदरनिर्वाह झालाच पाहिजे, कारण आता नोकऱ्या राहिलेल्या नाहीयेत आणि आई वडिलांची जबाबदारी तर ते झटकू शकत नाही. त्याच्यामुळे साधारण थोडीशी तरी मानधन त्यांना मिळणं हे तो अधिकार त्यांचा नक्कीच आहे. असे आई वडील ज्यांची मुलगी पळून गेली आहे, मुलगा पळून गेला आहे, तर त्यांना ते टाळतातच समाजात जायला. तर त्या आई वडिलांना ना समाजात मान खाली जाते त्यांची आणि ते त्या दुःखामध्ये असतात. आणि कित्येक ठिकाणी तर गाव त्यांना वाळीत पण टाकतं, त्यांना कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही. ते किंवा बोलावलं तर ते जात नाही, कारण तिथे जाऊन त्यांना तेच प्रश्न विचारले जातात, खोदून खोदून त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जातं. त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे एकच जागा अशी असते विरंगुळ्यासाठी की ते कीर्तनात जाऊन बसतात, प्रवचनात जाऊन बसतात, की तिथे असा विषय कोणी काढणार नाही आणि एक त्यांच्या मनाला समाधान मिळेल. पण तिथे सुद्धा जर असा त्यांचा अपमान होत असेल, सतत पळून जाणाऱ्या मुलीचा उल्लेख, तिच्या बापाचा उल्लेख, तिच्या आईचा उल्लेख, तर मग अजूनच त्यांना ते शरमेची गोष्ट वाटते. कीर्तनकाराकडूनच त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जातं. तर ही दक्षता आपण घ्यायला पाहिजे. ज्या गोष्टीच्या चुकीच्या आहेत त्या तर सांगायलाच हव्यात, पण त्या एक योग्य पद्धतीने सांगायला हव्यात. अपमान करून नाही, त्या मुलीचा, त्या आईचा, त्या वडिलांचा सांगण्याची पद्धत असावी. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक वेळेस महिलाच का, महिलांना आपण टार्गेट करतो, पण त्यांची मनस्थिती पण थोडी समजून घ्यायला हवी. पिढी बदलत चाललेली आहे, कितीतरी गोष्टींना मुली फेस करत आहेत. ही जी नवीन पिढी आहे ना, आपला काळ तो मागे पडला आहे. आपला काळ खूप सुखाचा होता. आता ह्या नवीन पिढीला इतकं स्ट्रगल करावं लागतंय. आपल्याला वाटतं मुलगी शिकली, प्रगती झाली, पण कशाची? पैसा आलेला आहे, ही प्रगती झाली. पैसा आला म्हणजे प्रगती झाली का? नाही. त्यांना ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान घेण्यासाठी ते ज्ञान घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाहीये. आणि मुलगी शिकली पण तिची जबाबदारी कमी झाली का? नाही, ती फक्त स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. तिची जबाबदारी अजून 4 पटीने वाढली आहे. त्या मुलीला, ती मुलगी ज्या मुलाबरोबर लग्न करते तो मुलगा पण 8 तास काम करतो आणि ती मुलगी पण 8 तास काम करते. आता इंग्लिश मिडियमला मुलं चालली, जरी मराठी मिडियमला असली तरी अभ्यासाची पद्धती बदलली आहे. किती क्लास लावला तरी आई वडिलांना संध्याकाळी येऊन त्यांचा अभ्यास घ्यावाच लागतो. म्हणजे एका स्त्रीची जबाबदारी 4 पटीने वाढलेली आहे. तिला 2 पैसे कमवून सुद्धा आणलेच पाहिजे. तसं तिचं लग्नही होत नाही. मुलगी कमावती असेल तरच तिचं लग्न होतंय, असंही आता वातावरण झालेलं आहे की नाही आपल्याकडे. तर आणखीन अनेक गोष्टींना मुली फेस करतायत, जशी की शरीर प्रकृती आहे. तर ह्या शरीर प्रकृतीमध्ये हे जे आपलं खाणं आहे, आता मला सांगा ना, आपण जे गहू खातोय, आपल्या घरात जी चपाती भाकरी ज्या धान्यापासून बनते, जे चणे वाटाणे आपल्या घरात येत आहेत, ते आपण लावले तर त्याच्यापासून पिकाचं उत्पन्न निघतं का? नाही निघत. ते फक्त पीक फोपावतं, त्याला बीज पकडत नाही. मग असं धान्य ह्या पिढीच्या पोटात जाते, तर त्यांची प्रजनन क्षमता खूप दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि ह्या त्रासाला मुली फेस करतायत. त्यांना मोठमोठ्या ट्रीटमेंट घ्याव्या लागतायत, कारण यात उशिरा लग्न होतंय ही तर गोष्ट आहेच, पण दुसरं अन्न, जे अन्न खातोय त्यामुळे प्रजनन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. मग ती मुलं होण्यासाठी, मुलं राहण्यासाठी मुलींना मोठ्या म्हणजे भयंकर ट्रीटमेंटला सामोरं जावं लागतं.
ही एकच गोष्ट नाहीये. जसा काळ बदलला तशी शरीर प्रकृती बदलत गेली आहे, शिक्षण पद्धती बदलत गेली आहे. पूर्वीच्या स्त्रियांसोबत आता आपण त्यांची किती दिवस बरोबरी करणार आहोत. तर आपल्याला बदलत्या काळाचा स्वीकारही केला पाहिजे की नाही. आहेत खूप स्त्रिया चांगल्या आहेत. खरं सांगायचं म्हणजे आपली जी संस्कृती आहे ना, भारतीय संस्कृती, ती स्त्रियांमुळे टिकलेली आहे. त्याचा पायाच स्त्रियांवर अवलंबून आहे. आपल्या संस्कृतीचा खरा पायाच स्त्रिया आहेत. तर त्यांचा अपमान करून नाही, त्यांना आदराने आणि प्रेमाने त्यांचं सिंचन झालं पाहिजे. आज घरोघरी कुठलाही सण आला की पहिलं ती स्त्री सकाळी उठून पुरणपोळ्यांची तयारी करायला सुरुवात करते. आज ह्या देवाला नैवेद्य, त्या देवाला नैवेद्य, पूर्वजांना नैवेद्य. आणि आज काय, आजच्या सणाला काय मुलाला ओवाळायचं, उद्या एक सण आला त्याला त्यात नवऱ्याला ओवाळायचं, परवा एक सण आला भावाला ओवाळायचं, वडिलांना ओवाळायचं, दारापुढे रांगोळ्या घालायच्या. हे करतात ना स्त्रिया. आपल्या स्त्रियांमुळेच आपले सण आज टिकून आहेत, त्यांच्यावरच आधारित आहेत. तर आहेत चांगल्या सुद्धा स्त्रिया आहेत. तर सतत त्यांची उदाहरणं देऊन आणि प्रेमाने आपला समाज आपण घडवायला हवा. तसंच आजची जी पिढी आहे ना, त्यांना नॉलेज नाही असं नाही अध्यात्माचं. त्यांना अध्यात्माचं ज्ञान आहे. पण माझा असा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस हे प्रश्न विचारतात ना की पळून जाऊन लग्न करणं चुकीचं आहे, तर मग श्रीकृष्णाने सुभद्रेला अर्जुनासोबत का पळवून लावलं, तेही भर मांडवातून. श्रीकृष्णाने का मदत केली आणि श्रीकृष्णाने स्वतः रुक्मिणीला का पळवलं. किंवा आपले शंकर भगवान आहे ते तर स्मशानाची देवता आणि पार्वती कुठे राजाची कन्या. मग हा तर केवढा विरोधाभास आहे. मग त्यांचं सुद्धा प्रेमविवाहच होता ना. मग हे सगळं कसं. मग आपल्या अध्यात्माचे प्रश्न जेव्हा तरुण पिढी विचारते ना, तेव्हा आपल्याला त्याची उत्तरं आली पाहिजे. ते कीर्तनातूनच ही जनजागृती झाली पाहिजे. नाही तर होतं काय, आता जी तरुण पिढी जाते अभ्यास करायला अध्यात्माचा, पण मूळ प्रश्न तसेच्या तसेच पडलेले आहेत. त्याचा उलगडाच कीर्तनांमधून प्रवचनांमधून होत नाहीये. तर ह्या गोष्टीवर हे करावं. मला तर म्हणजे मी आता याचा शेवट करते की मला असं वाटतं की कीर्तन हे मधुर वाणी असावी, प्रेमळ शब्द असावे, गायन असावं. आणि ही तरुण पिढी जी आहे ना आता, जी खूप अभ्यास करते, म्हणजे कीर्तन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. कारण गायनाचा अभ्यास करावा लागतं, अनेक ग्रंथांचं वाचन करावं लागतं, पारायण करावी लागतात, स्वतःला संस्कार घडवावे लागतात, पहाटे उठून तर रात्रीपर्यंतची दिनचर्या ठेवावी लागते, गुरुसेवा करावी लागते. या सगळ्या ह्याच्यातून कीर्तनकार घडत असतो. असो, मी माझं मत व्यक्त केलं. धन्यवाद.